नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर मयुरी यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत मयुरी आणि कथेचं शीर्षक आहे थोडं ऍडजस्ट कर. बरेच दिवस झाले रे, तू ते पैसे कधी परत करणार? सईनी फोनवर विचारलं. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. अगं, एवढी काय घाई लागले? 2 दिवसात देतो म्हटलं होतं ना. हं? सई हळू आवाजात म्हणाली. दादा, ते 2 दिवस आता 3 वर्षाचे झाले. दादा हलकस हसला. तुझ्या तरी घरी काय कमी आहे ग? हा, पाहुणे किती पैसे उडवतात. मी थोडे वापरले तर काय बिघडलं? सईनी डोळे मिटले. तिला पैशांपेक्षा त्या वाक्याची जास्त वेदना झाली. मी थोडे वापरले तर काय बिघडलं? फोन ठेवला गेला. सई बराच वेळ तशीच बसून राहिली. कारण तिला माहित होतं, हा फोन पैशांसाठी नव्हता. हा फोन तिच्या मनावरचा भार कमी करण्यासाठी होता. लग्न झाल्यापासून सई 2 घरांच्या मध्ये अडकली होती. माहेर तिचं होतं आणि सासरही तिचंच होतं. पण दोन्ही घरांनी तिला आपली मानलं, तरी तिच्या वेदनांना मात्र कोणीच आपलं मानलं नाही. सईच्या नवऱ्यानी तिच्या भावाला अनेकदा मदत केली होती. सुरुवातीला तिला त्याचा खूप अभिमान वाटायचा. हं, माझ्या भावासाठी इतकं करतो असा. पण मग हळूहळू तिला समजलं की काही उपकार हे मदतीसाठी नसतात, तर काही उपकार आयुष्यभर आठवण करून देण्यासाठी केलेले असतात. रात्री उशिरा घरी येणं, व्यसन, घराकडे दुर्लक्ष, तिच्या गरजांकडे दुर्लक्ष. सई ह्यावर आवाज उठवायची, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर यायचं. तुझ्या भावाला एवढी मदत केली मी, तेव्हा नाही बोलता आलं? हा? क्षणात विषय बदलायचा. चूक कोणाची आहे ह्यापेक्षा तिच्या भावाचं नाव पुढे यायचं. आणि मग सई गप्प व्हायची. एक दिवस सईनी माहेरी मन मोकळं केलं. अखेर मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. तिला वाटलं, निदान इथे तरी कोणीतरी ऐकेल. पण उत्तर आलं, अगं, काय कमी आहे तुला? हं? घर चांगलं आहे, आर्थिक दृष्ट्या एकदम सुखात आहेस तू. अगं, थोडंफार ऍडजस्ट करायचं. हं. सई पुन्हा शांत झाली. कारण तिला पहिल्यांदाच जाणवलं की लोक स्त्रीचं सुख
हे तिच्या चेहऱ्यावर नाही, तर तिच्या घराच्या किमतीवर मोजतात. तिच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत, पण तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसतं. तिच्या मनातली घुसमट दिसत नाही, पण घरातली सोय दिसते. त्या रात्री सई एकटीच खिडकीजवळ बसली होती. तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी नक्की कोणासाठी जगतीये? माहेरासाठी? सासरसाठी? की त्या दोघांच्या चुका झाकण्यासाठी? आणि अचानक तिच्या लक्षात आलं, ती इतकी वर्ष न्याय मागत नव्हती, तर ती फक्त ऐकून घेणारा एक माणूस शोधत होती. एक असा माणूस, जो तिला थोडं ऍडजस्ट कर हे म्हणणार नाही, तर उलट विचारेल, सई, तू ठीक आहेस ना? आणि कदाचित प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका हीच असते. तिला सहन करण्याचे सल्ले खूप मिळतात, पण समजून घेणारे लोक फारच कमी मिळतात. प्रत्येक वेळी स्त्रीच्या आयुष्याला तिचं नशीब जबाबदार नसतं. कधी कधी तिचा वापर करणारी माणसं ही तिच्याच आयुष्यातली सर्वात जवळची माणसं असतात. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे तिला वापरणारेही आपले असतात आणि ऍडजस्ट करायला सांगणारेही आपलेच असतात. धन्यवाद. लेखिका आहेत मयुरी आणि सादर करती आरती गुप्ते.